हाय गाईज, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी मॉर्निंगपासून केलेली आणि हे बघा तुम्ही व्ह्यू बघा. आज म्हणजे थंडी पडते ना, त्यामुळे असं जवळ आले आणि आपला हा बेलाचं झाड बघा किती सुंदर वाटतंय. आणि गाईज तुम्हाला आता एक मी गोष्ट दाखवणार आहे. हे बघा धोत्र्याच्या झाडाचं फूल किती छान हलतं आणि हे बघा खूप छान दिसतं. आणि इथे सुद्धा एक झालेला आहे, खूप छान वाटते व्हाईट व्हाईट. आणि हा आपला बेलाचा झाड खूप छान वाटते. आणि व्ह्यू बघू शकता गाईस तुम्ही. सूर्य परत गेला आणि गाईस हा फूल मला खूप आवडलाय. जर तुम्ही असा धोत्र्याचा फूल कुठे पाहिला असेल तर मला कमेंट्स नक्की करा. धोत्र्याचा फळही असतो, तो असला तर मी तुम्हाला दाखवते. धोत्र्याचा फळ तर नाही मला दिसला, पण इकडे बघा व्हाईट फुल आहे बघा. आणि गाईस तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी असा पिवळा टिकला का लावलेला आहे, तर गाईस आज आहे रविवार आणि खंडेरायाचा उपवास आमचा, त्यामुळे मी असा टिकला लावलेला आहे. आता मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, पण मला आता मंत्र बोलायचे, त्यामुळे मी जाणार आहे. आपण नंतर भेटू. ठीक आहे, मी एक तुम्हाला ट्विस्ट सांगायचं विसरले. आज आम्ही जाणार आहोत सट्टू आईच्या मंदिर म्हणजे कोलिवलीला, तर मी तो ब्लॉग करणारच आहे. सट्टू आईच्या मंदिरात जायचं आहे कारण की माझंच नवस आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत. सो मी ब्लॉग करणार आहे, तुम्ही कंटिन्यू राहा. पहिले आता माझे मंत्र वगैरे बोलून झालेले आहेत आणि मी नाश्ता करायला बसलेले आहे बघा. नाश्त्याला आज आहे भाकर आणि मुगडाळीची भाजी. तर चला मी फटाफट नाश्ता करून घेते. माझी तयारी झालेली आहे आणि आता मी निघणार आहोत आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा लूक. मी पिवळा ड्रेस घातलेला आहे आणि गाईज एकदम सिम्पलच तयारी केलेली आहे. आणि गाईज माझा नवस आहे म्हणजे मी तुम्हाला आता सांगते. सो मी खूप आजारी होते ना, तेव्हा मम्मी नवस बोलली होती माझा सट्टू आईची ओटी भरायला जायचं. सो आता आम्ही चाललेलो आहोत. आता मी थोडी बरी आहे. सो खूप अजून पुढे नवस आहेत, त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतीलच. सो चला आता आपण जाऊया. जर जत्रा असेल तर मी तुम्हाला जत्रा सुद्धा दाखवेन. कोलिवली गावाची माझी सटुआई माऊली हरा फुलांनी सजलेल्या तू गाभाऱ्यात बैसली गाभाऱ्यात बैसली. प्रतिपदेला नवस पूर्तीसाठी माझ्या सट्टू आईची जत्रा सुरू झाली. पौष महिना प्रतिपदेला नवस पूर्तीसाठी माझ्या सट्टू आईची जत्रा सुरू झाली. सट्टू आईचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो सट्टू आईचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो. पुंजीला पाचवीला सट्टू आईच्या नावानी आली भागली हायला माझ्या बाळाच्या कपाळी. बाळाच्या कपाळी माझ्या बाळाच्या कपाळी बाळाच्या कपाळी माझ्या बाळाच्या कपाळी. सटवीचा लेखा जोखा सटवीचा लेखा जोखा न चुके ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादिका. महिना प्रतिपदेला नवस पूर्तीसाठी माझ्या सट्टू आईची जत्रा सुरू झाली. आमचं दर्शन झालं आणि खूपच गर्दी होती इथे. सो मला जे जे शक्य झालं मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता मला खूप भूक
लागलेली आहे, तुम्ही काहीतरी खाणार आहे. सो चला. तर रविवारचा उपवास आहे त्यामुळे आम्ही जेवायला नव्हतो गेलो, फक्त दर्शन घ्यायला गेलो. नेक्स्ट टाइम आम्ही जेवायला सुद्धा जाऊ, तो सुद्धा मी ब्लॉग तुम्हाला दाखवेन. पण आता मला खूप भूक लागलेली आहे, तर आता मी काहीतरी खाणार आहे. सो चला.